बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून त्याला फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी शिवसेना, ठाकरे गट, महिला आघाडीच्या वतीने बुधवारी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र निदर्शने करत आंदोलनात आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशीची शिक्षा देण्यात आली। शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। बदलापूरमधील एका शाळेत 2 चिमुकल्या बालिकांवर एका नराधमाने अत्याचार केला। काही दिवस उलटले तरीही शाळा व्यवस्थापनाने त्याची दखल घेऊन पोलिसात गुन्हा दाखल केला नाही। त्याचबरोबर संबंधित मुलींच्या पालकांनाही वेठीस धरले। यावेळी कारवाईला दिरंगाई करणाऱ्या राज्य शासनाचा धिक्कार असो, लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा धिक्कार असो, नराधमाला तात्काळ फाशी झालीच पाहिजे आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला। पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली। त्यामुळे संबंधित शाळेतील पालकांचा उद्रेक झाला। मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांच्यावर लाठीमार केला, तसेच अनेकांना अटक केली। राज्य सरकार सुडाच्या भावनेने वागत आहे असा आरोपही प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केला। देशभरामध्ये आपण पाहतोय की महिला आणि मुलींवरती अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत, शासन करत होत नाहीये आणि हे जे नराधम आहेत हे मोकाट फिरतात। यांना शिक्षा का होत नाहीये, यांना शासन का होत नाहीये, यांच्यावरती वचक का नाहीये, किंवा या घटना ज्या वारंवार होत आहेत या होण्याची कारणं काय? म्हणजे यांना मोकाट सोडलं जातं, त्यांना शासन होत नाही म्हणून पुढच्याची परत तयारी होते, परत या गोष्टी घडतात। देशभर जनता पेटून उठलेली आहे, बदलापूर काल पेटून उठलं। एक ना अनेक गोष्टी देशात घडत आहेत। गेले 10 वर्ष झालं आपण बघतोय की महिला मुलीवरती अत्याचार होत आहेत, त्या सुरक्षित नाही आहेत। आपण आज म्हणतो की स्वातंत्र्य आहे किंवा महिला आमच्या स्त्री शक्ती हा अवडंबर आहे असं वाटतंय। कारण कुठे आपली बहिणीची सुरक्षितता कुठे ठेवली आहे तुम्ही? कुठे विषय टांगून ठेवलेली आहे? आज पाहता एवढ्याशा चिमुरडीला तुम्ही अत्याचार जो नराधम करतोय त्याच्यावरती गुन्हा दाखल होत नाही, त्याला विलंब लावला जातो। मग हे का घडतंय? शासन याला पाठीशी घालते का? प्रशासन, सरकार याला पाठीशी घालते का? हे कशासाठी? काय करते प्रशासन? झोपलंय का? आमच्या ताब्यात या गुन्हेगारांना, आम्ही त्यांना फाशी देऊ, आम्ही ह्यांना काय शिक्षा करायची ती करू, त्याला धडा शिकवला जाईल आणि अशा पद्धतीने जनता धडा शिकवेल की पुढच्या वेळी कुणाचंही धाडस होणार नाही की हे असलं कृत्य करण्यासाठी। याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही महिला आघाडीच्या वतीने इथे जमलेलो होतो। जे काही संबंधित शाळा असेल त्या लोकांचं सीसीटीव्ही फुटेज आज गायब केलं जातंय। कुठे जातं ते? कुणाच्या सांगण्यावरून जातं? कुणाला कसा पाठिंबा आहे? ह्या सगळ्या गोष्टींची शहानिशा झाली पाहिजे। या सगळ्यांची उत्तरं जनतेला मिळाली पाहिजे आणि ह्यांना कठोर शासन झालंच पाहिजे। या आंदोलनात महेश उत्तुरे, रीमा देशपांडे, विद्या गायकवाड, तेजश्री पाटील, शुभांगी साळुखे, श्रद्धा सुर्वे, सुजाता सुतार, माधुरी जाधव, प्रिया माने, सानिका दामुगडे, अनिता पोळ, विकी मोहिते, रणजित आयरेकर यांच्यासह शिवसेनेच्या महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होत्या। कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।